नमस्कार. मी गोरक्षनाथ भागवत भांगे, गाव खैरेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. पाठीमागील 13 वर्षापासून नैसर्गिक शेती करतोय आणि एक शेतकरी म्हणून नैसर्गिक शेती आणि त्या शेतीच्या माध्यमातून होणारे फायदे हे आपल्या सर्वांना सांगायला मला निश्चितच आवडेल. कारण एक शेतकरी पुत्र असल्यामुळे आणि आपला शेतकऱ्यांचं आयुष्य आणि शेतकऱ्यांचा संघर्ष आयुष्यातील पहिल्या टप्प्यात जवळपास 35 वर्ष अनुभवलेला आहे. बेसिक 2010मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्यावेळी आम्ही शेती हाच मुख्य उत्पन्नाचं साधन होतं. त्यानंतर निधन होण्यामागच्या कारणांमध्ये आपल्याकडची काही रासायनिक वापर शेतीमधील आणि बाकीच्या गोष्टी कारणीभूत होत्या. त्यामुळे पर्याय काय हे लक्षात घेताना माझ्या मातोश्री मनीषाताई भांगे आणि मी एक ठरवलं की आपण आपल्या शेतामध्ये सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या गरजा ज्या आहेत त्या गरजांच्या आधारित सगळं लागवड करायची. आणि त्याच्यामधून मग आमच्या 3 गुंठा शेती प्रयोगाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काही फळझाडं लावली होती आणि मग हळूहळू भाजीपाला त्याच्यामध्ये आम्ही वाढवत गेलो, औषधी वनस्पती वाढवत गेलो. आणि हे सगळं करण्यामध्ये आम्ही एक शेतकरी होतो आणि गावापासून दूर राहतोय. त्यामुळं घरच्या ज्या काही आमच्या गरजा आहेत त्या आपल्या गरजा आपण आपल्या शेतीमधून भागवल्या पाहिजेत या सिद्धांतावर विश्वास ठेवून आम्ही आमचं हे शेती विकसित करत आलेलो आहोत. आता ज्या ठिकाणी मी इथं बसलेलो आहे आमचा 3 गुंठ्याचा शेती प्रयोग आहे, ज्याच्यामध्ये आम्ही साधारण 3 गुंठ्यामध्ये 81 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. यामध्ये आपल्या घराला लागणारी सगळी फळझाडं, पालेभाज्या, आजारी पडलं तर जो काही प्राथमिक उपचार पाहिजे तर तशा प्राथमिक उपचाराला आवश्यक असणाऱ्या आयुर्वेदिक वनौषधी, त्यानंतर पक्षी प्राणी हे आपल्यासोबत राहिले पाहिजेत म्हणून काही वनझाडं, असं हे सगळं 3 गुंठ्यामधलं चांगलं मॉडेल इथं आम्ही तयार केलेलं आहे. जवळपास आता हे 14 वर्ष आहे. हे करण्यामागच्या 2 गोष्टी होत्या. आरोग्य चांगलं राहायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण चांगला आहार घेतला पाहिजे आणि तो चांगला आहार जर घ्यायचा म्हटलं तर तो बाजार आधारित ठेवून चालणार नाही. कारण ज्यावेळी आपण बाजारातून कुठलीही गोष्ट विकत आणायची ठरवतो त्यावेळी बरोबर व्यापाऱ्यांची साखळी आणि त्याच्यातून वाढणारे भाव हे आपल्याला आपल्या माथी पडत असतात. त्यामुळे त्यापेक्षा सर्वात चांगला पर्याय असू शकतो की आपण आपल्यासाठीच्या भाजीपाला स्वतः पिकवूया, स्वतःसाठीची फळं आपण स्वतः लावूया आणि थोडं काय झालं की दवाखाना ह्याच्याही पेक्षा जे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या आसपास खूप साऱ्या वनस्पती असतात की ज्याच्यामधून आपल्याला औषधी गुणधर्म मिळू शकतात. तर आता माझ्याकडे इथं 3 गुंठ्यामध्ये 16 प्रकारची फळझाडं आहेत. त्यानंतर वर्षभराच्या सायकलमध्ये साधारण या 3 गुंठ्यापैकी 1 गुंठा जो आहे तो आम्ही भाजीपाल्याचा ठेवलेला आहे. त्या 1 गुंठ्यामध्ये आम्ही चक्राकार पद्धतीने जवळपास 30 प्रकारच्या भाज्या वर्षभराच्या चक्रामध्ये आम्ही घेत आहोत. सोबतच मधमाक्षिका पालन आम्ही इथं आमच्याकडे केलेलं आहे. साधारणपणे आत्ता जरी इथं आपण पाहिलं तर जवळपास 6 ते 7 मधमाशाची पोळी माझ्या या 3 गुंठ्यामध्ये सतत वर्षभर राहतात आणि त्याच्यामुळे मग परागीभवन खूप चांगलं होतं. याचा फायदा असा झालेला आहे की एकतर कुटुंबाचं भाजीपाल्याची गरज, फळांची गरज आमची इथं पूर्ण भागते आणि दुसरं आर्थिक बाबतीमध्ये आता जसं मी म्हटलं तुम्हाला की 16 प्रकारचे आम्ही फळझाडं लावलेली आहेत. एकूण इथं 42 झाडं आहेत आमच्याकडे. त्या 42 झाडांमध्ये सरासरी 8 ते 10 किलो जरी उत्पन्न धरलं तरी 4 क्विंटलपेक्षा जास्त फळं आमच्या इथं दरवर्षी उपलब्ध होतात. कुटुंबाला 1.5 ते 2 क्विंटल हे पुरेसे झाले, म्हणजे 100 ग्रॅमचा जरी आपण सिद्धांत पकडला पुरेसे झाले. उर्वरित काही प्रक्रिया करून किंवा काही थेट विक्री करून या माध्यमातून पण आम्ही साधारणपणे 20,000चं उत्पन्न अतिरिक्त या 3 गुंठ्यांमधून मिळवतो. आज जिथं आपलं वार्षिक 1 एकरातलं उत्पन्न 12,000 आहे शेतकरी म्हणून, तिथं फक्त 3 गुंठा जागेमध्ये आपल्या कुटुंबासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट, फळं, भाज्या, औषधी वनस्पतीची लागवड करून आपण साधारणपणे 30 ते 32,000 आपले वाचवू शकतो. कसे तर एक आपला भाजीपाल्यावरचा वर्षभरात जर आपण खर्च काढला एक शेतकरी म्हणून तर लक्षात येईल की साधारण आपण 16 ते 20,000चा भाजीपाला विकत आणत असतो. फळांचा रेट महाग आहे म्हणून आपण बऱ्याच वेळा ते खातच नाही. मग जर आपण आपल्याकडे लावले, फळ आहारात भरपूर आले तर ऑटोमॅटिकली आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे, दवाखान्याचा खर्च कमी होणार आहे. हे सगळं फक्त 60 बाय 50 जागेमध्ये आपल्याला करता येऊ शकतं. आणि मधुमक्षिका जर आपल्या क्षेत्रामध्ये राहिल्या तर सगळ्यात चांगला फायदा होऊ शकतो की परागीभवन सुंदर होतं आणि
आपली जी बाकी शेती पण आहे त्या शेतीमध्ये पण उत्पादकता खूप चांगली वाढवता येते. आता मी माझ्याकडे नैसर्गिक पद्धतीने शेती करतोय. माझ्याकडे 200पेक्षा जास्त पक्षी इथं राहतात. मधमाशांची जसं मी तुम्हाला सांगितलं 6 ते 7 पोळी माझ्याकडे इथं कंटिन्यू राहतात आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून माझ्या शेतीमध्ये उत्पन्न खूप चांगलं मिळतं. मी जवळपास 125पेक्षा जास्त सर्व मिळून माझ्याकडे प्रकार शेतीमध्ये घेतोय. लागणाऱ्या सगळ्या पालेभाज्या फळभाज्या हे तर झाल्याच, पण डाळवर्गीय मी माझ्याकडे सगळं लावतोय. ज्वारी माझ्याकडे लावतोय, बाजरी लावतोय, गहू आहे, नाचणी मी इथं प्रयोग करून बघितलेला आहे. त्याच्यानंतर आर्थिक दृष्टीने एक शेतकरी म्हणून उत्पन्न वाढवण्यासाठी माझ्या शेतामधून निघणारा माल मी बहुतांशी प्रक्रिया करून विकतोय. त्यातलं एक मी शेवग्याची पावडर बनवतोय, गवती चहाची पावडर बनवतोय, कढीपत्त्याची पावडर बनवतोय. आणि स्वतः जर आपण शेतकरी म्हणून आपल्याला जर शेतामधून खरंच उत्पन्न चांगलं काढायचं असेल तर आपण प्रोसेसिंग किंवा ज्याला प्रक्रिया म्हणतो ते प्रक्रिया उद्योगामध्ये पण उतरलं पाहिजे. तर या प्रक्रिया उद्योगामध्ये आम्ही स्वतः आहोत. माझ्या मातोश्री, माझा चिरंजीव ह्याचं सगळं व्यवस्थापन इथं सांभाळतात, निर्मितीचं आणि विक्रीचं व्यवस्थापन मी सांभाळतो. या वर्षभरामध्ये आम्ही जवळपास 2.5 लाख रुपयाची शेवगा पावडर, कढीपत्ता पावडर आणि गवतीच्या पावडरची विक्री केलेली आहे. आणि सध्याच्या मार्केटच्या गरजा काय आहेत हे बघून आम्ही याच्यामध्ये काम करत आहोत. मला एकूण क्षेत्र फक्त 3 एकर आहे आणि या 3 एकरामध्ये आम्ही हे सगळं करत आहोत. दुसरं, आपल्या मुलांचं शिक्षण किंवा मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही FD पॅटर्न म्हणून एक गोष्ट केलेली आहे. माझ्या शेताच्या बांधावरती साधारणपणे 360 मी सागाची झाडं लावलेली आहेत माझ्या मुलाच्या 2ऱ्या वाढदिवसाला. साधारण 25 वर्षामध्ये त्याचं व्हॅल्युएशन काही लाखांमध्ये असेल आणि त्या माध्यमातून खूप सारे शेकडो पक्षी पण माझ्याकडे आता निवास करतात. आणि 2च मूळ गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. नैसर्गिक शेती करताना आपण निसर्गाच्या सिस्टमला जर फॉलो केलं किंवा पाळलं तर आपल्याला खूप चांगलं उत्पन्न पण मिळू शकतं. आपल्या कुटुंबाचं आरोग्य खूप आपल्याला चांगलं ठेवता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शेती कमी खर्चातली आहे आणि आपल्याकडच्या असणाऱ्या सर्व संसाधनांचं, जसं की माझ्याकडे देशी गाय आहेत, आम्ही जीवामृत करतो, दशपर्णी अर्क बनवतो, त्यानंतर अग्न्यास्त्र बनवतो. म्हणजे याला फारसा खर्च नाही. शेतामधून निघणाऱ्याच गोष्टींचा इथं आम्ही पुनर्वापर करतोय. त्यामुळे जवळपास आमची शेती बिनखर्ची आहे म्हटलं तर चालेल. शेती व्यवस्थापनामध्ये आम्ही काही सूत्र पाळलेले आहेत की जसं की कोळप्याचा मॅक्झिमम वापर आपण गवत नियंत्रणासाठी करतोय. त्यानंतर उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गोमूत्राचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतोय. आणि याच्यामुळे माझी जी शेती आहे ती एकंदरीत खूप चांगल्या फायद्याची शेती आहे आणि ते पण कुटुंबाचा आरोग्याचा दर्जा उत्तम ठेवत. प्रत्येक शेतकऱ्याने माझं एकच आव्हान आहे की आपण 3 ते 4 गुंठे क्षेत्र आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवावं. आपल्या भागात येणारी सगळी फळं, पालेभाज्या याची लागवड आपण करावी. का तर आपलं शेवटी आपण हे सगळं करतोय कुटुंबासाठी. शेवटी पैसे कमवण्याचा आपला अंतिम हेतू तोच आहे की आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे. जर आपण पैसा कमवून विषारी भाज्या, विषारी डाळी, विषारी फळं आणून खाणार असू तर त्याला अर्थ नाही. त्यापेक्षा छोट्या जागेमध्ये हे आपण सगळं करू शकतो. आपले पूर्वज हे करत होते, आपण मधल्या काळात विसरलो होतो. आता आपण एकदा परत ते करूया. हा एक खूप चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून मी आज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे आणि एक शेतकरी म्हणून 13 वर्षाचा अनुभव घेऊन माझ्या अनुभव आधारित आपल्याला हे सगळं दाखवलेलं आहे किंवा माहिती मी आपल्याला दिलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती आहे की आपण आपलं स्वतःचं एक चांगलं शेत करूया. शेतकरी जगला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे. जर शेतकरी दुसऱ्यावरती आधारित जगायला लागला तर म्हणजे आपण शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतोय आणि अन्नदात्याला जर दुसऱ्याकडे बघून जगायची वेळ आली तर त्याच्यापेक्षा दुर्दैव नसेल. आणि आज ती अवस्था आहे. आज आमच्याकडे शेत असतानाही आम्ही फळं विकत आणतो, भाज्या विकत आणतो आणि ते व्यापाऱ्यांकडून आणतो आणि परत आपण म्हणतो की शेती परवडत नाही. आणि मग त्यात सेंद्रियला तर मग अजून जास्तच की बाबा त्यातून उत्पन्नच निघत नाही, करूच नये. हे उत्तर नाहीये. उत्तर ह्यातच आहे की आम्ही आमची आधी स्वयंपोषी शेती केली पाहिजे. आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याचा पहिला रस्ता आहे आम्ही आमच्या शेतामध्ये आम्हाला लागणाऱ्या भाज्या, फळं, डाळी, ज्वारी ह्या गोष्टींना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आम्ही केलंच पाहिजे. आणि त्यानंतर बाजारपेठेस आपण काय देऊ शकतो ह्याचा विचार केला पाहिजे. धाराशिवचे पोलीस प्रमुख आदरणीय अतुल कुलकर्णी सरांनी एक सुंदर उपक्रम की आपला शेतकरीला ज्याला आपण बळीराजा म्हणतो तो बळीराजाही समृद्ध झाला पाहिजे
आणि सोबतच आपल्यातील प्रत्येक नागरिकालाही उत्तम दर्जाचं अन्न मिळालं पाहिजे हा ध्यास घेऊन विषमुक्त शेतीची संकल्पना आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न देण्याचा एक चांगला उपक्रम इथं सुरू केलेला आहे. आणि देशातील खरं सांगायचं म्हणजे अभिमानाने मला सांगावंसं वाटेल की देशातील हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे शेतकरी मित्रांनो, की शेतकऱ्यालाही चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यानेही चांगलं खाल्लं पाहिजे आणि सोबतच शेतकऱ्याने बळीराजा म्हणून त्याचं जे कर्तव्य आहे की लोकांना चांगलं अन्नदान किंवा अन्न देण्याचं ते पण पार पाडलं पाहिजे. या उपक्रमामध्ये आपण सर्वजण मनापासून सहभागी होऊया आणि आपला धाराशिव, आपलं आरोग्य आणि आपलं कुटुंब हे सर्व आनंदी ठेवूया. धन्यवाद.